नमस्कार, मी विजय गावसे. मी अभिनव अभियांत्रिकी स्थापत्य केंद्रामधून 2019 या वर्षी सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर भाटे आणि राजे या कंपनीमध्ये, कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ॲज अ ट्रेनी इंजिनियर म्हणून मी जॉईन झालो. आणि त्याच एक्सपिरियन्सनंतर किंवा त्याच कालावधीनंतर 6 महिन्यानंतर मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर ही पोस्टमध्ये प्रस्थापित केलं. खरं तर मी 10वी नंतर 12वी कॉमर्स असे 2 वर्ष मी कॉमर्समध्ये घालवले आहे. कॉमर्समध्ये काही कारणास्तव म्हणजे ठरलं की मला डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर म्हणून डिप्लोमा असं करायचं आहे. तर मग काही कॉलेजमध्ये मी ॲडमिशनसाठी पण गेलो किंवा काही म्हणजे प्रॉब्लेम्स होते फीजचे, ते कॉलेज घेता नाही आले. मला बाहेरनं कळालं की असं कॉलेज आहे म्हणून. मग मी घरी वडिलांना सांगून की बाबा फीज कमी आहे, तरी पण वडील तयार होत नव्हते की बाबा करायचं नाही करायचं, तू करशील नाही करशील. तरी पण काय समजलं म्हणून की बाबा फीज कमी आहे तिथं, तसं वडिलांना हे करून मी तिथं ॲडमिशन घेतलं. ॲडमिशननंतर मी 3 वर्ष तिथं डिप्लोमा केला. डिप्लोमानंतर कॉलेज झाल्यानंतर अशाच रित्या कंपनीमध्ये मला ॲज अ ज्युनियर इंजिनियर पोस्ट भेटली. असंच म्हणजे कॉलेजमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं मिळालं, पण मला वाटलं नव्हतं की मी हे कॉलेज असं कंप्लीट करेल. पण आज त्या कॉलेजची शिक्षण पद्धती, शिकवण्याची पद्धत एवढी भारी वाटली मला की मी यशस्वीरित्या पास आऊट झालो.